उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत। इंदापूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता भव्य असा शेतकरी मेळावा पार पडणार आहे। याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकता भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरती सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो सुनेत्रा पवारांचा फोटो। आजपर्यंत सामाजिक जीवनात वावरणाऱ्या सुनेत्रा पवार यांचे इंदापूर शहरासह बारामतीमध्ये देखील फ्लेक्स लागलेले पाहायला मिळत आहेत। आजपर्यंत कधीही त्यांचे राजकीय कार्यक्रमात फ्लेक्स लागले नव्हते, परंतु आता अशा जाहीर कार्यक्रमात देखील खासदार सुनेत्रा पवार यांचे फ्लेक्स लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ते सुनेत्रा पवार लढणार असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच निमित्तानं अद्यापपर्यंत शेतकरी मेळावा घेतला जाते असं देखील बोललं जाते, परंतु अद्यापपर्यंत जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार आहेत का असा अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। या मेळाव्याला सुनेत्रा पवार देखील उपस्थित लावणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांच्या आधारे मिळते आणि गेल्या काही दिवसापासून इंदापूरचं राजकारण असेल ते ढवळून निघालेले। त्याचं कारण आहे मागच्याच आठवड्यात अंकिता पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की 3 वेळा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। आता यावरती अजित पवार काय बोलणार हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण 3 निवडणुका बघितल्या, 2009 झालं, 2014 झालं आणि त्याच्यानंतर 2019 साली अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील जे आहेत ते भाजपमध्ये गेले होते आणि त्याच्यामध्येच अंकिता पाटलांचं हे वक्तव्य। त्याच्यामुळे अजित पवार या मेळाव्यात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।